सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू. चेंडू निघून गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. करण याला आपण बघतो गोलंदाजी मार्कवर, पण तो पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फुलटॉस चेंडू होता. मिड ऑफच्या दिशेला आपण बघतो जे क्षेत्ररक्षक होते ते सर्कलमध्ये होते. त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. श्याम याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि या चौकाराने स्वतःच आणि संघाचं खातं खोललं जाते. करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. चौकार. काही चांगली फलंदाजी बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये संकेत स्मृती संघाकडून. आणि जो फलंदाज आहे तो मात्र श्याम. आता मात्र रोहित याला आपण बघतोय स्ट्राईक एंडवर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. श्याम आणि रोहित अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. करण पहिल्या 2 चेंडूमध्ये चौकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं. त्याच्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये 1 धाव मोजतोय. फुलटॉस चेंडू होता. यावेळी चेंडू होतो मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुंदर आणि बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. यस नो आणि वेट या 3 गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 11 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला. करण ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. यस पंच इशारा करतात की हा चेंडू वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या 12. बिनबाद 12 अशी धावसंख्या. चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय श्याम आणि रोहित यांच्याकडून. हा चेंडू बघा स्क्वेअर लेगच्या वरून ढकलून दिलं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. रोहित याच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 18 धावा. ह्या धाव फलकावर लागल्या गेल्या. खूपच खराब गोलंदाजी करण याची पहिल्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा आलेल्या होत्या. त्याच्यानंतर मधल्या 3 चेंडूचा विचार करायला गेला तर 3 चेंडूमध्ये 3 धावा दिलेल्या होत्या. तर ते शेवटच्या चेंडूमध्ये वाईट चेंडू आला. त्याच्यानंतर षटकार आला म्हणजे शेवटच्या एका चेंडूवर तब्बल 7 धावा मोजतो गोलंदाज. अगोदर स्पोर्ट टुरिस्ट संघामध्ये बरेचसे खेळाडू आपल्याला नवीन बघायला मिळतात यावेळी. जयेश आपण बघतोय जयेशची कमी कुठेतरी कमी खलते. त्याच्यानंतर आपण बघतोय रोहित हा एक गोलंदाज टुरिस्ट संघात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला नाही मिळत. त्याच्यानंतर आपण बघतोय धीरज, जिग्नेश अशी बरेचसे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला नाही भेटत. बरेचसे नवीन चेहरे. बघा खराब चेंडू. कधी खराब चेंडूवर सुद्धा विकेट येते. बघा खराब चेंडू होता पण तो खराब चेंडूवर विकेट मिळालेला आहे. ते आयुष्याला मोठी विकेट मिळवलेला आहे. ते श्याम
दोन फलंदाज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी येतोय सागर. पुन्हा एकदा आयुष गोलंदाजी मार्कवर. शॉट काय पटका खेळलाय मिडविकेटच्या वरून चेंडूला ढकलून दिला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांचा षटकार. आयुष याच्या गोलंदाजीवर केलेला आक्रमण. सागर आल्या आल्या इरादा पक्का आणि ठोकलाय त्याने आपल्या बॅट मधून हा छक्का. धावसंख्या 24. बघा पहिला चेंडू होता तो सुद्धा वाईट चेंडू होता पण तो त्याच चेंडूवर एक विकेट मिळाली होती आयुष्याला. पण तो ह्या चेंडूचा विचार करायला गेला तो षटकार आलेला आहे. आता मात्र शतरक्षण करणारा संघ थोडासा अडचणीमध्ये आलेला आहे. शतरक्षणामध्ये परिवर्तन करताना आपण बघतो यष्टीरक्षक सूरज माळी याच्याकडून शतरक्षण सजवलं जातंय. काय होईल पुढच्या चेंडूवर आयुष कमबॅक करेल की मी पुन्हा एकदा फक्त चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आता मात्र टेवरी संघ थोडासा अडचणीमध्ये आहे दबावामध्ये आहे. कारण विचार करायला गेला तर पहिल्या षटकाचा विचार करायला गेला 18 धावा आलेल्या होत्या करण याच्या गोलंदाजीवर. आता मात्र 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा आलेल्या आहेत. त्या मात्र थोडस कानमंत्र देण्यात येते गोलंदाज आयुष्याला कारण नौका गोलंदाज आहे. थोडासा उशीर केला तुम्ही गोलंदाजाचा उत्साह वाढवायला हवा होता. फक्त 2 षटकार आणि चौकार लागल्याच्या नंतर आता मात्र थोडस कानमंत्र दिला जाते गोलंदाजाला. काय होतंय त्याचा फायदा गोलंदाजाला होतो किंवा फलंदाजाला. सागर ऑन द फायर झालाय 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावसंख्येवर खेळतोय. काय होतंय या चेंडूवर बघूया. पुन्हा एकदा चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. चौकार आणि षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या बघता बघता निघून गेले ती म्हणजे 40 या आकड्यावर. खूपच महागड षटक. शेवटचा चेंडू आणि आता मात्र चांगला चेंडू बघा निर्धाव चेंडूची समाप्ती झालेली आहे. षटक क्रमांक 2 संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 धावा. प्रत्येक षटकामागे 20 धावेच्या सरासरीने पुढे जाताना आपण बघतो संकेत स्मृती संघाला बघा टेवरी संघामध्ये आपल्याला निलेश परेड सुद्धा बघायला मिळत नाही. बरेचसे खेळाडू आपण बघतो नवीन खेळाडू आणि युवा खेळाडू आहेत. पहिला चेंडू बघा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आलेला होता त्याच्या खाली झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. रोहित या फलंदाजाचा झेल सुटलेला आहे परंतु आता मात्र स्ट्राईक वर पुन्हा एकदा आपण बघतोय सागर याला बघतोय. सागर याचा विचार करायला गेला तर 5 चेंडूमध्ये तब्बल 22 धावसंख्येवर नाबाद खेळतोय. 3 षटकार आणि 1 चौकार. आता मात्र सौरभ हा गोलंदाज आहे. तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू ऑफ टिकच्या खूपच बाहेर. पंच दर्शवितात की हा चेंडू नो चेंडू असेल. यस पंच. भूमी पाटील याला आपण बघतोय. आता मात्र फ्री हिट चेंडू असेल लायसन दिला जाते तुम्हाला या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा. पण तुम्ही बघा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडू गेलाय निघून सलग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. फ्री हिटचा चेंडू होता आणि त्या फ्री हिटच्या चेंडूवर फायदा उठवला गेला सागर याच्या मार्फत हा षटकार येतोय. सागराच्या बॅट मधून निघणारा हा 4था षटकार. संघाची धावसंख्या 48 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा
पुन्हा एकदा षटकार येतोय. षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. सागर ज्यावेळी नंबर 3चा बॅटर मैदानामध्ये आला आणि त्याने सुरुवात केली षटकाराने. षटकार आता मात्र 5वा षटकार त्याच्या बॅटमधून निघालेला. या 6 धावेने संघाची धावसंख्या 54 धावा. षटकाराची हॅट्रिक बघूया. यावेळी फटका बसलाय. सूरज माळी जातोय त्या ठिकाणी. झोल पकडला जातोय. अशा प्रकारे सागर हा बाद होताना आपल्याला दिसतोय. जबरदस्त फलंदाजी केली सागर यांनी. चौतीस धावा. 8 चेंडूमध्ये 34 धावाची एक जबरदस्त फलंदाजी ज्याच्या नावेवर तो म्हणजे सागर. संघाला कमबॅक करावा लागेल कारण धावसंख्या 34 धावा झालेल्या आहेत. बॅट्समॅनचं नाव सांगा प्लीज. बॅट्समॅनचं नाव सांगा. स्ट्राईक एंडवर जो नवीन फलंदाज आला त्याचं नाव सांगा. इम्रान नंबर 4चा बॅटर आपण बघतो. इम्रान डाव्या हाताचा फलंदाज आहे. चार चेंडू टाकून झालेले आहेत या षटकामधले. स्लो लावली होती परंतु त्याच चेंडूला ढकलून दिला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. डगाच धावेवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 3 संपते आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 61 धावा. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विशाल याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला थर्मॅनच्या दिशेला चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. षटकाराच्या आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. काही धावांचा पाऊस पडताना आपण बघतोय. वाघबसवट टिवळी संघ आपण बघतो. ज्यावेळी जे खेळाडू बघायला मिळतात ते खेळाडू यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उपलब्ध दिसत नाही. आणि नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळतात परंतु त्याचा पुरेपूर फायदा समोरच्या संघाला होतो. पुढचा चेंडू बॅक टू बॅक षटकार. धावसंख्या 73 धावा. धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये 2 षटकार. बघा हा सुद्धा चेंडू खराब होता. लेगस्टिकच्या बाहेर होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये आला असता तर नक्कीच षटकार गेला असता परंतु नशिबाची साथ होती विशाळ्याच्या बाजूने. परंतु खराब चेंडू.
वाईट चेंडू, अवांतर धाव, अवांतर धावेने धाव संघाची धावसंख्या 74 धावा. खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चार धावांसाठी 78 धावा, 78 ऑन द बोर्ड. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट चेंडूचा विचार करायला गेला तर ह्या इनिंगमधला हा तिसरा डॉट चेंडू आहे. आता चौकार आणि षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आपल्याला. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मिस फील्ड झाली आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. ब्याऐंशी धावा. शेवटचा चेंडू आणि त्या शेवटच्या चेंडूवर सुद्धा येते चौकार. अशा प्रकारे चौथं षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय असं आहे का, पण त्यांना तेवढं पण होणार नाही ना. दिली ओके. अरे थांब काही त्याला था टोटल रन किती झाले? 88 धावा झालेल्या आहेत आणि 89 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. या मैदानामधला हायएस्ट स्कोर, सर्वोत्तम स्कोर आपण बघतोय संकेत 11 या संघाच्या नावावर चढतोय. च्या अगोदर आपण बघितलेलं होतं की 83 धावा ह्या हायएस्ट होत्या, पण तिथे चेस सुद्धा झाल्या होत्या. बघा 83 धावा या मैदानामध्ये हायएस्ट स्कोर आहे आणि तो स्कोर सुद्धा चेस झाला होता. पण तो आता मात्र 89 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी.
त्यांचं लक्ष घेऊन उतरली सलामीची जोडी करण आणि सूरज. गोलंदाजाचं नाव सांगायचंय नवीन. याला आपण बघतोय पहिला चेंडू पहिल्या षटकामधला चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. नवीन याला आपण बघतोय गोलंदाजी मार्फत दुसरा चेंडू असेल. चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल करण याला. एका धावेने श्रीगणेशा केला जातोय. करण याच्या मार्फत स्वतःच आणि संघाचं खातं खोललं जातंय. धाव संख्या 1. नवीन पण नाव कसं आहे? नवीन आहे माहिती आहे, नाव काय आहे? नवीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू सूरज माळी याच्यासाठी. त्याचा चेंडू गॅप मध्ये खेळला होता. लागॉफच्या दिशेला चेंडू जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावावर समाधान मानावं लागेल यावेळी सूरज याला. कारण क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी तैनात. बघा पॉवर प्लेचं षटक असताना सुद्धा जबरदस्त क्षेत्ररक्षण लावलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतो सर्कलच्या बाहेर आपण बघतो 3 खेळाडू ठेवण्यात आलेले आहेत यावेळी. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर दीपिक स्टकावर आहे. त्याच्यानंतर आपण बघतो लॉग ऑफ आहे. त्याच्यानंतर बघतो थर्ड मॅन सुद्धा आहे. नो चेंडू असेल. यस खराब चेंडू. यस पंचांकडे इशारा आहे. ते फ्री हिटचा चेंडू असेल. या फ्री हिटच्या चेंडूवर फायदा उठवावा लागेल करण याला. कारण धावा बघितलं तर 89 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे सामना जिंकण्यासाठी वाघवस्फोट टिवरी संघाला. यावेळी फटका फसलाय. जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. झेल घेतलाय परंतु नो बॉल आहे. बघा फ्री हिटच्या चेंडूवर तुम्ही बघताय फक्त आणि फक्त धावची चरपाणी बाद होऊ शकतं. त्याचा काही पुरेपूर फायदा उठवता आला नाही यावेळी करण याला. बघा एक डाव्या हाताचा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असल्या कारणामुळे क्षेत्ररक्षकांना थोडीशी मेहनत घ्यावी लागते आणि त्याचाच फायदा फलंदाजाला होतोय. नवीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे सूरज याच्यासाठी. यावेळी जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला उचलून फेकी येईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या आपण बघते 5 धावा. संत सावधगतीने पुढे जाताना वाघवस्फोट टिवरी संघ परंतु चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. 24 चेंडूमध्ये 89 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेला झाले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव. षटक क्रमांक पहिल्या संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 89 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या धावफलकावर बघायला गेली तर बिनबाद 6 धावा. कोण ना प्लेअर रे? आम्हाला तरी आणले असतात ना. डीट पडली तर आमची तुझे पोट दुखलं तुझा. आम्ही बघितलं तुझे 10 रुपयेच होते. 3-3 रुपयाला 3 मागायचं ना. बरफ नसतं बॉल दिला. कोण आहे? हम्म? कोण आहे? कुठे? बॅट्समॅन बॉल अक्षय. वरती पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण. अक्षय याला बघतो. खराब चेंडू होता. बघा काय होतं या चेंडूवर. करण याचं लक्षण होतं. 1+1 अशा 2 धावा येतात. तेच पंच इशारा करतात नो चेंडू असेल. आणि याच्यानंतर आपण बघतो फ्री हिटचा सुद्धा इशारा येतो पंचांकडून. आता मात्र सूरज माली आज स्ट्राईकच्या एंडवर आहे. टिवरी गावाकडून जर विचार करायला गेला तर लक्ष असेल ते म्हणजे सूरज माली याचा विचार करायला गेला तर या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा फलंदाज सूरज माळी. पुन्हा एकदा 9 चेंडू. फ्री
हिट चेंडू असेल. धावसंख्या 8. फ्री हिटचा चेंडू. अक्षय छोटा चेंडू होता, मात्र यावेळी शतरक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. एक जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला नवीन आणि आता मात्र अक्षय याच्याकडून. कारण फ्री हिटच्या चेंडूवर सुद्धा चौकार षटकार येत नाही. धावसंख्या 10 धावा. यावेळी कार्पेटच्या साह्याने खेळून काढला डीपी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातो. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव. आता मात्र कोणाला तरी रिस्क घ्यावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. जर मोठे फटके नाही खेळले तर नक्कीच या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. कारण ज्या धावा आपण बघतो 89 धावांचं लक्ष 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचं होतं. आता मात्र पहिलं षटक संपलं. या षटकामधले 2 चेंडू टाकून झालेले आहेत. म्हणजे 8 चेंडूचा खेळ संपलेला आहे. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक येतो त्याच्या खाली आणि अशा प्रकारे सूरज माळी याच्या पारीवर पूर्ण विराम लावला जातोय. फलंदाज बाद. हा चेंडू आपण बघतो पॉईंटच्या दिशेला ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 11 धावा. जो नवीन फलंदाज आलेला आहे टिवरी संघाचा त्याचं नाव सांगायचं आहे. भूमित खूप चांगला चेंडू होता. मिडल स्टंपवरून हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू आता मात्र दुसऱ्या षटकामधला. मार्किंग करू का बोल. चेंडू बघतो आपण मिडलच्या दिशेला ढकलून दिलाय. एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवर समाधान मानावा लागेल. षटक क्रमांक दुसरा संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 12 धावा. एक गडीच्या मोबदल्यावर.
तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद होते. करण हा फलंदाज बाद झालेला आहे. या पुढचा चेंडू आपण बघतो स्क्वेअर लेगच्या दिशेला गेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आजच्या दिवसामध्ये विजयी संघाच्या कर्णधाराने आमच्या समालोचन कक्षामध्ये या. आजच्या दिवसामध्ये विजयी झालेले संघ शांती स्पोर्ट जुचंद्र, सिकेम बॉईज, नारायण टिवरी आणि खोपरीपाडा. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. चौकार आल्याच्या नंतर संघाची धावसंख्येत भर पडते. फुल टॉच चेंडू होता. धावाने संघाची धावसंख्या 18 धावा. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. न्यू बॅटर आपण बघतो विशाल. फुल टॉच चेंडू होता. नो बॉलचा इशारा येतो पंचांकडून. चेंडू निघून जाते. 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 5 धावांनी संघाची धावसंख्या 23 धावा. समोर लिहायला लागतं. शेवटचा चेंडू असेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावा. बॉलरचं नाव काय बोल. शेवटची वृत्ती पाय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघतोय संकेत 11 संघाला. वाईट चेंडूचा इशारा येतोय. माझीला एकच दिवस ना सगळा हा काय
हा षटकार येतोय. षटकार आणि संघाची धावसंख्या 30 धावा. आणि विजेता लागेल ना दुसरा. अध्यक्ष काय कामाचं अध्यक्ष मला बसविलेला मी 4 मॅच
पुन्हा एकदा विकेट डाऊन होतो मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 3 धावा. शांती आणि विजयी संघ म्हणजे खोपरीपाडा संघाला आपण बघतो इथे बाय मिळालेला आहे. याच्या जाऊन सामना कजा विरुद्ध कजा. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिलाय. चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि या सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे संकेत 11 संघाने. आणि या स्पर्धेतून बाहेर जातो वाघवा स्पोर्ट टिवरी संघ. हार्ड लक टिवरी संघाला आणि कॉंग्रॅच्युलेशन संकेत 11 संघ नेक्स्ट मॅच साठी. आणि याच्या नंतर होणारा सामना आपण बघतो विजय संघ आणि शांती स्पोर्ट जुचंद्र यांच्यामध्ये आज